श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 10.1 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा, डिवाइड, राईट द कोशंट अँड द रिमाइंडर. आपल्याला खाली काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहे त्याचं डिव्हिजन करायचं आहे आणि त्याचा कोशंट आणि रिमाइंडर लिहायचा आहे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा, मी काय ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. 21m स्क्वेअर डिवायडेड बाय 7m. आपल्याला ह्या साईडला सोल्युशन करायचं आहे आणि ह्या साईडला काय एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. सोल्युशन बघा आता काय होतं ते 7m डिवाइड करायचं आहे 21m स्क्वेअरला. ओके, म्हणजेच आता बघा 7m कोणत्या ह्याला डिवाइड केलं की 21m स्क्वेअर येणार आहे. राईट, आता 7 आणि 21, 7 3चं केलं की 21 येते, म्हणजे इथं 3 येणार आहे. आणि इथं m आहे, इथं m स्क्वेअर आहे, म्हणजे m इंटू m केलं की m स्क्वेअर येणार आहे. राईट, म्हणजे अजून एक m घेतलं की m स्क्वेअर येते. त्यामुळं काय इथे येणार आहे तर 3m येणार आहे. डायरेक्ट भाग गेलेला आहे, त्यामुळं 21m स्क्वेअर. आता मायनस केलं 0 येणार आहे. त्यामुळे आपला क्वेश्चन काय आलेला आहे, देअरफॉर क्वोशंट आलेला आहे 3m. राईट, आणि रिमाइंडर आलेला आहे 0. ओके, आता सेकंड बघा काय आहे ते. सेकंड आहे 40a क्यूब डिवायडेड बाय -10a. ओके, इथंही आपल्याला फर्स्ट काय सोल्युशन बघूया आपण आणि ह्या साईडला काय एक्सप्लेनेशन करायचं आहे. ओके, आता ह्याचं मी काय पार्टिशन करत आहे, म्हणजे काय आपल्याला लिहायला सोपं पडतंय. ओके, आता बघा -10a आणि इथं काय 40a क्यूब येणार आहे. आता -10a यानं कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 14a क्यूब येणार आहे. तुम्ही बघितलं तर 10 4चं केलं की 40 होते. राईट, म्हणजे इथं 4 येणार आहे. आणि इथं a आहे, अजून 2a घेतलं की a क्यूब येणार आहे. राईट, म्हणजे a स्क्वेअर येणार आहे. राईट, आणि आपल्याला काय इथं म्हणजे पॉझिटिव्ह आलं पाहिजे, 40 आहे ते, त्यामुळे इथं काय -4 येणार आहे. ओके, म्हणजे -10 इंटू -4 केलं की 40 येतं. राईट, त्यामुळे इथं आपल्याला मायनस घ्यायचं आहे, म्हणजेच -4a स्क्वेअर मायनस डायरेक्ट भाग गेलेला आहे, त्यामुळं 40a क्यूब मायनस केलं 0 येणार आहे. त्यामुळं आपलं क्वोशंट काय आलेलं आहे, क्वोशंट बघा काय येतं तर -4a स्क्वेअर आणि रिमाइंडर काय आलेलं आहे 0. ओके, आता थर्ड बघूया आपण काय येते ते. थर्ड काय आहे -48p 4 पॉवर डिवायडेड बाय -9p स्क्वेअर. ओके, इथंही आपल्याला काय सोल्युशन आपण एका साईडला करूया आणि एका साईडला काय एक्सप्लेनेशन लिहूया. एक्सप्लेनेशन. ओके, आता बघा काय होतं ते -9p स्क्वेअर ह्यानं काय -48p 4 पॉवर ह्याला काय डिवाइड करायचं आहे. ओके, -9p स्क्वेअर -48p 4. आता कोणत्या संख्येचं मल्टिप्लिकेशन केलं की -48p 4 येते ते बघूया. आता तुम्ही बघितलं तर 9च्या टेबलमध्ये 48 येत नाही, त्यावेळी अशावेळी काय करायचं तर 48/9 घ्यायचं आहे. ओके, आणि कोणत्या म्हणजे दोन्हीही याला कोणत्या संख्येनं डिवाइड होतं ते बघूया. 3 3चं केलं की 9 होतंय. राईट, 3 1चं 3 आणि 3 6चं केलं की 18 होते, म्हणजे काय येते 16/3 येते. ओके, आणि बघा आता आपण ह्यामध्ये ही संख्या जर भरली तर बरोबर ती येते की नाही बघा. आता 9 × 16/3
3 3 केलं की 9 आणि 16 3 केलं की 48 येते, राईट. म्हणजे आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, 16/3 घ्यायचं आहे. ओके. आणि इथं पीचा स्क्वेअर आहे. अजून आपल्याला 2 पी घेतले की पीचा 4 पॉवर येणार आहे, म्हणजेच काय पीचा स्क्वेअर घ्यायचा आहे इथं. ओके. आणि इथं आता -48 येते, त्यामुळं आपलं काय इथं ही पॉझिटिव्हच राहणार आहे. म्हणजेच इथं आपलं काय आलं, 16/3 पीचा स्क्वेअर. ओके. -48 पीचा 4. ओके. आणि मायनस केला तर 0 राहणार आहे. ओके. त्यामुळं आपलं क्वोशंट आलेलं आहे, काय 16/3 पीचा स्क्वेअर. ओके. आणि रिमाइंडर काय आलेलं आहे आता बघा, 0, राईट. रिमाइंडर इज इक्वल टू 0. ओके. फोर्थ बघा, 40m चा 5 पॉवर डिवायडेड बाय 30m चा क्यूब. सोल्युशन. आता काय 30m चा क्यूब ह्यानं डिवाइड करायचं आहे 40m चा 5 पॉवर. ओके. म्हणजेच 30m चा क्यूब ह्यानं कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 40m चा पॉवर 5 येणार आहे, ते आपल्याला काढायचं आहे, राईट. इथंही तुम्ही बघितलं तर इथंही आपल्याला काय डायरेक्ट आता भाग जाणार नाही, राईट. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर 40/30 0 0 काय कॅन्सल होतात, म्हणजेच काय येणार आहे, 4/3 येणार आहे. म्हणजेच इथं 4/3 येणार आहे. आणि mचा क्यूब इथं आहे, राईट. अजून 2m आपण मल्टिप्लाय केलं की mचा 5 पॉवर येणार आहे, म्हणजेच इथं mचा स्क्वेअर येणार आहे. ओके. म्हणजेच आपल्या इथं काय येणार आहे बघा, 4/3 mचा स्क्वेअर. ओके. आता काय डायरेक्ट भाग घालवलेला आहे आपण, त्यामुळे इथं 0. आपला क्वेश्चन काय आलेला आहे, इज इक्वल 4/3 mचा स्क्वेअर. ओके. आणि रिमाइंडर आलेला आहे 0. ओके. आता नेक्स्ट बघा, फिफ्थ काय आहे, तर 5x क्यूब मायनस 3x स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर. ओके. तुम्ही आता बघितलं तर इथं 2 टर्म आलेले आहेत, राईट. इकडं सोल्युशन लिहायचं आहे, इकडं काय एक्सप्लेनेशन करायचं आहे. ओके. आता इथं काय मी पार्टिशन करते. आता तुम्ही बघितलं तर 2 टर्म आलेले आहेत, तरी पण काय म्हणजे अवघड नाही आहे बघा, स्टेप बाय स्टेप करत जायचं फक्त. 5x क्यूब मायनस 3x स्क्वेअर. फर्स्ट आता ही टर्म एक घ्यायची आहे, x स्क्वेअर इज इक्वल टू 5x क्यूब. म्हणजे कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 5x क्यूब येणार आहे, हे फर्स्ट आपण काढूया, नंतर ही टर्म घेऊया. ओके. इथं काही नसतं, म्हणजे 1 असतं. 1 × 5 केलं की हे येणार 5 येणार, राईट. आणि x स्क्वेअर आहे, अजून एक x घेतलं की x क्यूब येणार आहे, म्हणजेच इथं x येणार आहे. म्हणजे काय आपल्याला इथं 5x येणार आहे. ओके. मायनस 5x क्यूब 0 येते, राईट. आणि मायनस आता ही टर्म आपल्याला इथं घ्यायची आहे, 3x स्क्वेअर. आता बघा, x स्क्वेअर इंटू कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केलं की 3x स्क्वेअर येणार आहे. ओके. इथंही 1 असणार आहे, 1 × 3 केलं की 3 येणार आहे, म्हणजे 3 येणार आहे, राईट. आणि इथं x स्क्वेअर आहे, इथं x स्क्वेअर आहे, त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल येणार आहेत, फक्त ही काय कॉन्स्टंट टर्म येणार आहे, म्हणजेच काय -3 येणार आहे. ओके. इथं काय येणार आहे, तर राईट -3 येणार आहे. ओके. -3 का तर तुम्ही बघितलं तर इथं -3 आलेलं आहे, त्यामुळे इथंही -3 येणार आहे. ओके. आपल्याला हे -3चं काढायचं होतं, त्यामुळे बघा आता -3x स्क्वेअर इथं 0 येणार आहे रिमाइंडर. आणि आता आपलं क्वेश्चन काय आलेलं आहे, 5x - 3 आणि रिमाइंडर आलेलं आहे
0. ओके. आता बघा नेक्स्ट काय आहे 6. 8p क्यूब मायनस 4p² डिवायडेड बाय 2p². ओके. फर्स्ट आता सोल्युशन आपण इकडे लिहूया. इकडं काय रिमाइंडर लिहूया. सॉरी, एक्सप्लेनेशन इकडे द्यायचं असतं आपल्याला. एक्सप्लेनेशन. ओके. आता बघा 2p². 8 ह्यानं डिवाइड करायचे. 8p³ मायनस 4p². इथंही 2 टर्म आलेले. फर्स्ट आपण ही टर्म घेऊया. ओके. म्हणजे 2p² इंटू कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 8p³ येणार आहे. राईट. आता बघा 2 4 केलं की 8 होते, त्यामुळे इथं 4 येणार आहे. आणि p² आहे इंटू p, अजून एक p घेतलं की p³ होणार आहे, म्हणजेच काय 4p. म्हणजे इथं येणार आहे 4p. ओके. आता डायरेक्ट भाग गेलेला आहे, त्यामुळे 8p³ मायनस 0 येणार आहे. आणि आता आपल्याला ही टर्म घ्यायची आहे, म्हणजेच मायनस 4p². ओके. म्हणजे 2p² इंटू कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की मायनस 4p² येणार आहे. ओके. म्हणजे बघा आता हा नंबर 2 आहे, इथं 4 आहे. 2 जर केलं की 4 येते, त्यामुळे इथं 2 येणार आहे. पण इथं निगेटिव्ह आहे, मायनस आहे, त्यामुळे इथं मायनस येणार आहे. आणि p² सेम आलेला आहे, त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होणार आहेत. म्हणजे इथं ओनली काय -2, म्हणजेच इथं -2 येणार आहे. ओके. मायनस 4p², 0 0. म्हणजे आपल्या इथं काय आलेलं आहे क्वेश्चन, तर 4p-2. क्वेश्चन येते काय 4p-2. राईट. आणि रिमाइंडर येते 0. राईट. आता 7 बघा. 2y³ प्लस 4y² प्लस 3 डिवायडेड बाय 2y². फर्स्ट आता आपण सोल्युशन लिहूया. 2y² डिवायडेड बाय 2y³ प्लस 4y² प्लस 3. आता एक एक टर्म आपण बघूया. ओके. म्हणजेच 2y² यानं कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 2y³ येणार आहे. ओके. आता तुम्ही बघितलं तर ही 2 सेम आलेला आहे. राईट. त्यामुळे इथं 1च येणार आहे. आणि y² आलेला आहे, आणि इथं y³ आलेला आहे. ओके. म्हणजे इथं काय अजून एक 1, म्हणजे y घेतलं की y³ होणार आहे, म्हणजे फक्त इथं y येणार आहे. ओके. y लिहायचं आहे -2y³ आणि इथं 0 येणार आहे. ओके. प्लस आता ही पुढची टर्म ज्या आहेत त्या ॲज इट इज घ्यायच्या असतात. ओके. आता ही एक टर्म फक्त घेऊन आपल्याला बघायचं आहे. 2y² कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 4y² येणार आहे. ओके. 2 1 2, 2 2 4, म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलं की 4 येणार आहे. आणि y² आहे, त्यामुळे हे काही दोन्हीही कॅन्सल होणार आहेत, त्यामुळे फक्त 2 येणार आहे. राईट. आणि प्लस 2 येणार आहे. राईट. म्हणजे बघा आता 4y² मायनस केलं 0 आलं, आणि प्लस 3. आता आपल्याला ही तर पुढचं काय करता येणार नाही, कारण ही टर्म आहे ह्यापेक्षा काय छोटी येते, त्यामुळे आपलं रिमाइंडर 3 येते. ओके. देअरफॉर क्वेश्चन काय आलेलं आहे, तर y+2 आणि रिमाइंडर आलेला आहे बघा 3 आलेला आहे. ओके. आता नेक्स्ट बघा काय आहे ते. नेक्स्ट 8. 21x⁴ मायनस 14x² प्लस 7x डिवायडेड बाय 7x³. ओके. आता फर्स्ट इकडं सोल्युशन लिहूया आपण. आता इकडं काय एक्सप्लेनेशन येणार आहे. आता सोल्युशन बघा.
7x क्यूब डिवायडेड बाय 21x 4 मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. ओके, फर्स्ट आपण काय ही टर्म घेऊया. म्हणजे 7x क्यूब ह्यानं कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की काय 21x 4 पॉवर येणार आहे हे बघायचं आहे. 7 3चं केलं की 21 येणार आहे, म्हणजे इथं 3 येणार आहे. आणि x क्यूब आहे, अजून एक x घेतलं की x 4 पॉवर होणार आहे, म्हणजेच काय इथं x होणार आहे, म्हणजे 3x होणार. इथं काय 21x 4 मायनस केलं 0 राहणार. ओके, आता नेक्स्ट टर्म बघा. तर मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. ओके, ह्या टर्म आपण ॲज इट इज घेतल्या. आता तुम्ही बघितलं तर ही टर्म काय, ह्या टर्मपेक्षा हे टर्म आहे ती छोटी आलेली आहे, त्यामुळे ह्याच्या पुढचं जे आहे डिव्हिजन ते आपल्याला काय करता येणार नाही, म्हणजे आपलं काय हे रिमाइंडर येणार आहे. ओके, म्हणजेच क्वेश्चन काय आलेला आहे, क्वेश्चन आलेला आहे आपल्याला 3x. ओके, आणि रिमाइंडर आलेला आहे, रिमाइंडर इज इक्वल टू हे सगळं येते बघा आता, म्हणजेच काय तर मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. ओके, आता 9th बघा काय आहे ते. 9th आहे बघा 6x 5 पॉवर मायनस 4x 4 पॉवर प्लस 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. ओके, डिवायडेड बाय 2x स्क्वेअर. आता ह्या साईडला आपण काय सोल्युशन लिहूया, ह्या साईडला एक्सप्लेन करूया. ओके, ठीक आहे. आता बघा कसं होतं ते. आता मोठी टर्म आहे तरी स्टेप बाय स्टेप करत जायचं, काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. 6x पॉवर 5 मायनस 4x 4 पॉवर प्लस 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. आणि इथं काय आहे 2x स्क्वेअर. मी आता पार्टिशन करते इथं. ओके, आता बघा फर्स्ट आपण ही टर्म घेऊया, म्हणजेच काय आता 2x स्क्वेअर यानं कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की 6x 5 पॉवर येणार आहे हे बघायचं आहे. ओके, आता 2 आहे इथं 6 आहे, 2 3चं केलं की 6 येणार आहे, 3 येणार आहे. आणि इथे x स्क्वेअर आहे, म्हणजे अजून 3x घेतले की x 5 येणार आहे, राईट. म्हणजे आपल्याला इथं काय x क्यूब घ्यायचा आहे, म्हणजेच इथं किती आलेलं आहे 3x क्यूब मायनस आता 6x 5 डायरेक्ट भाग गेलेला आहे, त्यामुळं आपल्याला आहे ही टर्म लिहायची आहे 0. आता मायनस 4x 4. आता हे सगळं ॲज इट इज लिहायचं असतं आपलं जे राहिलेलं आहे ते, म्हणजेच प्लस 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. ओके, म्हणजे आता बघा काय, आता ही टर्म घ्यायची आहे, म्हणजेच काय आता कोणती 2x स्क्वेअर इंटू कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केले की मायनस 4x 4 पॉवर येणार आहे, राईट. तर आता तुम्ही बघितलं तर इथं 4 आहे आणि 2 2चं केलं की 4 येते, राईट. 2 येणार आहे आणि x स्क्वेअर आहे आणि अजून 2x घेतलं की x 4 येणार आहे, म्हणजेच इथं काय x स्क्वेअर घ्यायचं आहे. ओके, आणि इथं मायनस 4 आहे, राईट. त्यामुळं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, इथं मायनस साईन घ्यावं लागणार आहे, म्हणजेच इथं काय येणार आहे मायनस 2x स्क्वेअर. ओके, आता इथं बघा मायनस 4x 4 का तर डायरेक्ट भाग गेलेला आहे आणि इथं मायनस प्लस मायनस होते 0 येणार आहे. आणि राहिलेल्या टर्म आता आपण लिहूया, म्हणजेच 8x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर. ओके, आता बघा नेक्स्ट काय होतं आहे, तर नेक्स्ट आता ह्या टर्मचं आपल्याला बघायचं आहे, म्हणजेच 2x स्क्वेअर इंटू कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केलं की 8x क्यूब येते, तर 2 4चं केलं की 8 येते, राईट. आणि x स्क्वेअर इथं आहे, अजून एक x घेतलं की x क्यूब येणार आहे, म्हणजेच काय x होणार आहे इथं,
राईट, म्हणजेच काय तर 4x. आता इथं आपल्याला काय घ्यायचं आहे प्लस 4x. ओके, 4x घेतलं की काय होणार आहे हे येणार आहे. त्यामुळं म्हणजे आता डायरेक्ट भाग घालवलेला आहे आपण, -0 येणार आहे. आता नेक्स्ट आता ही टर्म राहिलेली घ्यायची आहे म्हणजेच प्लस 2x स्क्वेअर. 2x स्क्वेअर इंटू कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केलं की 2x स्क्वेअर होणार आहे. तुम्ही आता बघितलं तर ही दोन टर्म सेम आलेले आहेत, त्यामुळे 1 मल्टिप्लाय केलं की हे येणार आहे. राईट, त्यामुळे इथं काय येणार आहे तर +1 आणि डायरेक्ट भाग केलेला आहे त्यामुळे 2x स्क्वेअर -0. ओके, आता बघा त्यामुळे रिमाइंडर काय आलेली आहे इथं, कोशंट काय आलेलं आहे, कोशंट काय येतोय तर 3x क्यूब -2x स्क्वेअर प्लस 4x + 1. ओके, आणि रिमाइंडर काय आलेली आहे, रिमाइंडर तर 0. ओके, आता 10th बघा, 25m 4 पॉवर -15m क्यूब प्लस 10m + 8 डिवायडेड बाय 5m क्यूब. आता सोल्युशन 5m क्यूब यानं काय 25m 4 -15m क्यूब प्लस 10m + 8 याला काय डिवाइड करायचं आहे. ओके, आता फर्स्ट आपण ही टर्म घेऊया म्हणजेच 5m क्यूब यानं कोणत्या ह्याला मल्टिप्लाय केलं की 25m 4 पॉवर येणार आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर 5 केलं की 25 येते म्हणजे इथं 5 येणार आहे आणि इथं m क्यूब आहे, अजून एक m घेतलं की m 4 पॉवर होणार आहे त्यामुळं m घ्यायचं आहे म्हणजेच इथं वरती काय येणार आहे तर 5m. ओके, आता डायरेक्ट भाग गेलेला आहे त्यामुळे 25m 4 पॉवर घ्यायचा आहे 0. आता नेक्स्ट ज्या टर्म आहेत त्या सगळ्या लिहायच्या आहेत, -15m क्यूब प्लस 10m + 8. आता आपल्याला ही टर्म घ्यायची आहे. ओके, म्हणजेच काय 5m क्यूब इंटू कोणत्या ह्यानं मल्टिप्लाय केलं की ही येणार आहे म्हणजेच काय येणार आहे -15m क्यूब. ओके, आता तुम्ही बघितलं तर 5 3 केलं की 15 येते म्हणजे 3 येणार आहे आणि इथं m क्यूब आणि m क्यूबच आलेला आहे त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहे. ओके, आणि इथं साइन मायनस आलेली आहे त्यामुळे आपल्याला इथं मायनस चिन्ह द्यायचं आहे. ओके, त्यामुळे इथं काय येते -3. ठीक आहे, आता बघा काय येतं इथं -15m क्यूब प्लस मायनस होणार आहे म्हणजे 0 येणार आहे आणि राहिलेल्या टर्म आहे ॲज इट इज लिहून घ्यायच्या आहेत 10m + 8. ओके, आता बघा आपली 10m + 8 ही काही टर्म आलेली आहे आणि ही जी टर्म आहे ती ह्यापेक्षा काही छोटी आलेली आहे त्यामुळं आपण पुढं काही डिव्हिजन करू शकत नाही. राईट, जर सेम असती तर आपण करू शकतो असं जर असेल तर, पण जर छोटी असेल तर डिवाइड होऊ शकत नाही त्यामुळं आपलं रिमाइंडर हे आलेलं आहे. ओके, देअरफॉर क्वेश्चन काय आलेलं आहे 5m - 3. ओके, आणि रिमाइंडर 10m + 8. ओके, तर स्टुडंट्स बघा आपलं काय आता 10.1 शिकवून काय फुल सॉल्व झालं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.